खाली होय. रिक्षा चाललाय गरवाला, ते गळ घेऊन ते बघा, हे आमचे गळ आहे. सुरतला जातो तर गळ घेऊन जातो तो बघा. हे असे आम्ही ह्याची खेकडे पकडतो. गेली हां आहे वॉटरफॉल, एक नंबर वॉटर समोर बघा. हा बघा गांडूल असतात हे बघा. यांना ना दोन दोन साईडला तोंड असतात. आता इकडून पकडला ना तर ते इकडून चालतात. इकडे आमच्या साईडला जमीन खचले, अर्धी जमीन खचले. हा अर्धा जंगल आपला आहे ना, अर्धा खचला आहे मातीचा. नमस्कार मंडळी, तुमचा पुण्यात स्वागत आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही निघालो आहे खेकड्याना दाऱ्याच्या गावामध्ये. गेलो वर्षी आपण गेलो होतो. हा निखिल, हा गावचा किपर. पोरं पुढे आहेत. हा आमचं समाज मंदिर. गेलो वर्षी आपण एक ब्लॉग बनवला होता खेकड्यांचा. आपला हा पार्ट 2 आहे. तो पार्ट फर्स्ट होता आपला. तर पुन्हा आपण त्याच ट्रिकमध्ये खेकडे पकडायचे आहेत आणि त्याच आपण नदीला चाललो आहे. पाय एकदम मजबूत स्लिप होत आहे ते बघा. हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे. आपल्याला शेवाळी पकडल्या याच्यावरती. ही आपली पाण्याची टाकी. हा 3 टाकी आहेत. ही एक टाकी आहे, ही एक टाकी आहे, पुढे एक टाकी आहे. हे बघा, हे गांडूळ म्हणजे आम्ही काढू बोलतो गावच्या भाषेमध्ये. हा गेल्या वर्षी दिप्या होता आपल्याबरोबर. रोशन पण होता, चिऱ्या होता, बाबू होता. हे बघा, हे बघा मित्रांनो कसं गांडूल असतात हे बघा. यांना ना दोन साईडला तोंड असतात. आता इकडून पकडला ना तर ते इकडून चालतात. त्याने असतात गांडूल. गणपती नंतर अजून मोठे होतील ना हे, अजून जाडे होतील. अजून जाडे. अजून एक महिन्यानंतर यांची साईज अशी मोठी होती एकदम. हे भरपूर आहे ते बघा. माकडं हे केल्टा बोलतो मी त्याला. केल्टा आणि वांदर मोठेच ना, वानर ते वाले पण आहेत. आतमध्ये गावामध्ये घुसतात आतमध्ये. तिकडे चालले सगळे यांचे बघा जमावजमी गांडूळचे. एवढे काढलेत हे बाबूने, एवढे काढलेत हे गांडूळ. हे नंतर पुन्हा प्रोसेस दाखवतो. लास्ट टाइम आपण फर्स्ट पार्टमध्ये दाखवले होते. ते तारेमध्ये ओवा लागतात, तांब्याची तार असते त्याच्यामध्ये. म्हणजे आपण निघतोय आम्ही आता. ही गावची परसावना बोलतो आम्ही. एक खोप, याच्यामध्ये फाटी आपण लाकडं चोळीसाठी पावसाळ्यासाठी भरून ठेवतो. निघालेत पोरं सगळे आता जायला. खास बाबूने बोलवलं आहे खेकड्यांसाठी, त्याच्यावर आलो आहे. गणेश आपण इकडेच गेलो होतो. आता आज पण ह्या वर्षी आपण तिकडे चाललो आहे. हे बघा म्हणजे फटकूर आहेत. हे फटकुराचं झाड, ह्याच्यावरती हे फळं येतात. दिवाळीपर्यंत मस्त काळी येऊन पिकतात, खायला मस्त राहतात. हे आपण कच्चे खाऊ शकतो. हे बघा आंबट गोड लागतात, आंबट गोड कच्ची. पिकल्यानंतर मस्त गोड लागतात. काळे होतं काळी. हे बघा म्हणजे पहिलीच भेटली आपल्याला. आम्ही कानेट बोलतो. बघा हा जळू. हा बघा चालते बघा. अंगावर चढला ना फोडून काढतो, पूर्ण रक्त काढतो. एवढा असा मोठा होतो. अशी असते ही. हां हे बघ, मी पहिल्यांदा बघताय. हे बघा आम्ही आता इथून जातोय. जागा काढत वाट नाही आहे, अशीच जंगलातून घुसतात पोरे. बघा पुढे गेले. गेल्या वर्षी आपण सुद्धा इथूनच गेलो होतो. जंगल सफारी पावसातली. एकदम अंधेर आहे, काळोख आहे पूर्ण. पाऊस रिमझिम चालू आहे वरती. आपण वरती झाडं बरोबर आपल्याला पाऊस एवढा लागत नाहीये. हा आमचा नवंदरांचा जंगल. ह्या जंगलामध्ये खूप मोठे मोठे झाडं आहेत आणि हा जंगल खूप मोठा आहे. खाली नदी आहे आपली, त्या नदीला आपण चाललो आहे बघा. पोरं पुढे चाललेत. पूर्ण खाली वाकून जावं लागतंय. भारी आतमध्ये एकदम जंगल बघा. एकदम घनदाट जंगल भरलेलं एकदम आहे.
जोरात पाऊस आलाय आणि आम्ही छत्रीने आणले. हे बघा जोरात पाऊस आला एकदम. वाट काढत काढत चाललो जंगलातून आम्ही, अरे वाट राहिल्या नाहीत आता. इकडे आमच्या साईडला जमीन खचले, अर्धी जमीन खचले. हा अर्धा जंगल आपला आहे ना, अर्धा खचला आहे मातीचा. म्हणजे लँडस्लाईड होती ना त्या टाईपचं झालं आहे सगळं. पाऊस बघा असला मजबूत पाऊस पडतोय. मंडळी आम्ही पोचलो. हे बघा समोर, हे बघा समोर ही आपली नदी, दाराची नदी. हा बघा इथे समोर खाली वॉटरफॉल आहे. पाणी बघा मंडळी, पाणी बघा केवढं आहे, भरपूर पाणी आहे. ओ शिट, खूप पाणी आहे आणि भिजलोय बघा, पूर्ण भिजलोय, सगळे भिजले पूर्ण. पाऊस जोरात आलाय, पाण्याला पोचलो इथे आपण. हे कांटा बघा तिकडल्यात का, तर हे बघा ही कालीट चढले बघा खूपच पायावरती. ही चिपकून राहते आता, हे लवकर निघत नाही, जर फुगलेचं निघाले असते. हे असे ओन घेतो तारेमध्ये बघा, तांब्याच्या कॉप तारेमध्ये. आता रिक्षा चाललाय गरवायला, ते गळ घेऊन. ते बघा हे आमचे गळ आहेत, सुरतला जातो तर गळ घेऊन जातो तो बघा. हे असे आम्ही ह्याची खेकडे पकडतो. आता तुम्हाला दाखवतो कसा खेकडा पकडतो तो. तिकडे समोर पुढे चालला तिकडे तो, म्हणजे पाण्याला फोर जास्त आहे समोर एवढा. हा आपला वैभववाडीतून आला, वैभववाडीवरून आलेला आहे त्या मित्रांबरोबर खेकडे पकडायला. आपण चाललं तिकडे पुढे, पाणी बघा समोर, पाण्याला फोर्स आहे. आतमध्ये डीप आहे, आतमध्ये खाली इकडे. हा बघा पाणी बघा असं चाललं इकडे. डॅम होतो छोटासा, पण काय झालं मंडळीमध्ये का माती येऊन येऊन आहे ना हा पूर्ण भरला आहे. त्याच्यामध्ये झाडं सुद्धा झालेत बघा. हा पूर्ण ही टाकी होती मोठी पाण्याची. हा इथे खाली वॉटरफॉल आहे, मोठा वॉटरफॉल आहे. इथे खूप सांभाळून जावं लागतं. तिथे समोर खाली मोठा वॉटरफॉल आहे, पण त्या साईडला जाण्यासाठी आपल्याला तिकडून पुढून जावं लागेल. इथून जायला जागा नाही आहे. हा पाण्याला फोर्स बघा केवढा आहे. ह्याच्यामध्ये खेकडे पकडायचे आहेत. हे टाकी आहे पाण्याची, ह्याच्या आतमध्ये खेकडे असतात. हा बघा हा पहिलाच भेटला आहे. हा बघा ते पण आणलं आहे पकडून. हा बघा पहिला खेकडा, बोनी झाली. आपण पुढे जाऊया.
हा बघा रोशनने अजून एक काढला, 2 भेटले आपल्याला इथे. हा बघा रोशनने अजून एक काढला आहे. आवला आता आवला ते पहिले पार्टिशन टाकायचे पाणी सप्लाय होण्यासाठी. हे बघा डोअर दिलं असे 2 टाईपचे 2 आहेत. आता कोणी ह्यासाठी एवढं लक्षात येत ना. ही पाईपलाईन आहे बघा, ही पाईपलाईन गेले पूर्ण मुरुडला गेले पाईपलाईन इथून. कारण मुरुडला पाणी आमच्या गावातून जातो. ही आमची गावची नदी, दाऱ्याचा ढव बोलतो आम्ही, दाऱ्याची नदी. बघा हा बघा काय पुढा आधी पुढा आधी थोडा पुढे गेली खाली गपावं लागलं वाटतं. गेली नाही आहे. पाय आतमध्ये जातात रे. हे दगडांची साईज आहे ना खूप मोठे मोठे आहे. अखंड दगड आहे सगळे मोठे मोठे. हे बघा असे होल आहेत ना, ह्या होलमधून अशा होलमधून तिकडे असतात अशामध्ये समोर. त्याच्यामुळे होल आहेत ना त्याच्यामध्ये असतात मोठे मोठे खिकडे असतात आतमध्ये. तर माती आहे ना ही नरम आहे, कारण वाहून आलेली माती आहे ना, त्यामुळे पाय पूर्ण आहे बघा आतमध्ये जातं. हे बघा पाय आतमध्ये जाते पूर्ण. होतं हे बघा म्हणजे ते बघा एक दगडावरती खेकडा, मोठा खेकडा चढल्यावरती. बाबू चाललाय बघा काढायला त्याला. मागून जात आहे घुस जाएगा रे. आता आहे था खाली होय. पकडली बाबूने. ती गाळ येत नव्हती म्हणून डायरेक्ट जाऊन पकडले तिकडे दगडावरती, तिकडे चढली होती. म्हणजे ही खेकडे पकडायची टेक्निक आहे ना, तर ही बाकी कुठेच नाही भेटणार तुम्हाला. हे फक्त आमच्या पट्ट्यातच भेटेल. कारण की आम्ही खूप टाईपच्या अलग अलग टेक्निक खेकडे पकडतो. आपण कधी जाळी टाकतो, जाळी टाकून पकडतो, ड्रम टाकून पकडतो. आणि ही एक आहे गरवून काढण्याची पद्धत आमच्याकडे. ही काढण्याची पद्धत आहे आमच्याकडे, तसेही काढतो. तर आम्ही त्या टेक्निकला खेकडे काढतो आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बटन दाबा. म्हणजे दगडांची साईज बघा एवढे मोठे आहेत. हे पूर्ण दगड अखंड आहेत. अजून पुढे पुढे अजून मोठे मोठे दगड आहेत. हे आपल्या पूर्ण जंगलामध्ये मोठे मोठे दगड आहेत. आपल्याला आता ह्या नदीने पुढे सरळ जायचं तिकडे. हा दगड केवढा मोठा आहे बघा. त्याच्या आतमध्ये खूप डीप आहे. आतमध्ये खूप आतमध्ये डीप आहे. आतमध्ये पाणी कमी, पाण्याला फोर्स भरपूर आहे. हे बघा हा विनायक कुठे बसलाय बघा खेकडे काढायला. हा एटणाचा ढव बोलतो आम्ही याला. याचं नाव आहे एटणाचा ढव. ते गरावाला बसला तिकडे. हे दगड सगळे मोठे मोठे दगड आहेत, अखंड सगळे मोठे. ना हा डीपमध्ये खूप जास्त आहे.
ऑलमोस्ट असणार 15-20 फूट आतमध्ये आहे, एवढा डीप आतमध्ये. पडला बाबू, पडला बघ. डायरेक्ट पाय सरकला इथून. बाबा तू सांभाळून या. नाही भेटली आपल्याला. खाली मस्त मिळाले खेकडे. तिथे थोडासा पाणीचा फोर्स जास्त आहे त्यामुळे भेटत नाही एवढा. हा वॉटर बघा भारी वाटते बघा समोर. आपल्याला असा ट्रेक करून वरती जायचं आहे पूर्ण. हे बघा आतमध्ये खड्डा आहे, होल आतमध्ये मोठा. आमच्याकडे अशा टायमाला घबी बोलतात की वाघाची घबी, डुकराची घबी. तुमच्याकडे अशाला काय बोलतात मंडळी? अशी छोटीशी बोलतो ना की केव, गुफा, छोटीशी गुफा असते. इथे गुफा आहे आतमध्ये घे. हा झाड पडलाय बघा मोठा. इथे आतमध्ये डीप आहे खूप. ही नदी आमची पूर्ण अशीच आहे, डीप, ऑलमोस्ट एकदम डीप आहेत आणि पूर्ण दगडांची आहे. मोठे मोठे सगळे दगड आहेत नदीला आमच्या. नदी म्हणजे ही आमच्याकडल्या एवढ्या मोठ्या नदी असतात. त्या दगडावरून पाय सांभाळून टाकावं लागतं. खूप शेवाळी पकडले आणि मी शूज घातलेत, भीती वाटते सरकण्याचे. आणि नुसतं दगड आहेत, पडलो तर मजबूत लागेल. आता इथून पुढे आपल्याला वरती जायचं आहे. थोडा पुढे गेलं का दाराचा ढव लागेल आपल्याला. दाराचं नाव आहे तिथं, दाराचा ढव. हा पिंपळाचं झाड कसं आलं माहिती आहे का? ही मोठ्या अखंड दगड आहे, दगडावरती पिंपळाचं झाड आलं आहे आणि पारंब्याने पूर्ण बघा, पूर्ण त्याच्या पूर्ण भोवती म्हणजे पूर्ण सर्कलमध्ये पारंब्या घेऊन त्याला पूर्ण कॅचअप केलं आहे. झाड आहे हो, वरपर्यंत गेलं तिकडे ढव. हा बघा हा समोर, ह्याला आपलं दाराचा ढव. पुढे तिकडे पाणी खूप डीप आहे, त्या पुढे इकडे गेलं तर मग बऱ्यापैकी भेटले आम्हाला खेकडे. हे पोरं आता गांडूळ गाळतात. हे तारेमध्ये ओलेले गांडूळ आहेत ना, ते असे पाण्यामध्ये आपटून ते निघतात. हे हाताने काढत नाही, शॉर्टकट असं मारलं का आपोआप निघतात ते. आता आम्ही निघतो आहे घरी जायला. आम्हाला बऱ्यापैकी खेकडे मिळालेत. ते येतात घेऊन तिकडून खेकडे. आता इथून घरी आता परतीचा प्रवास. पण मजा आली ॲडव्हेंचरला. चला आम्ही आता निघतो आहे परत. आम्हाला इथून वाटकडत जायचं जंगलातून. मेन की कांटांची भीती आहे, पायावर चढतात ना, एवढे एवढे बारीक असतात ते. आम्ही कानिट बोलतो, काही ठिकाणी जळू बोलतात. हे आमची गावची लँग्वेज कांटा. कानिट म्हणजे कानिट. कानिटी एक असते ती वेगळी, जी कानामध्ये जाते ती कानिटी. आम्ही ह्याला कानिट बोलतो, फक्त कानिट. थकवले खेकडी. चला परत आता परत आपला ॲडव्हेंचर करायचं आहे जंगलातून. हे बघा अशी जाळी पूर्ण, जे वाटा काढत जायचं आपल्याला. आता इकडे वाट राहिली नाही, फक्त शोधत होतो आम्ही. म्हणजे काठे बघा, झाडाला काठे बघा. हे बघा सोयेचे मोठे सोय आहेत बघा, कसले मजबूत आहेत काठे. पायात घुसले तर 10:15 झाले भाऊ. हो
चला मंडळी आम्ही घरी चाललो रिटर्न. खेकडे भेटलेत. कांटा स्वतः वाटतं. या पायावरती कांटा बघा असतात. तो फुगेल ती खाऊन. चला मंडळी आजचा आमचा ॲडव्हेंचर म्हणजे ट्रेकिंगसुद्धा होती, खेकडी गरवणंसुद्धा होतं. तर आजचा ॲडव्हेंचर तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. कारण तुर्तास इथे व्हिडिओ तर थांबवतो तेच. आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढल्या ब्लॉग पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.